वेलकम बॅक गाईज. कशा आहात सगळेजणं? आय नो ब्लॉग्स थोडे लेट येत आहेत, पण ह्याच्यानंतरचे ब्लॉग्स सगळे टाईमावर येतील. गणपतीचे ब्लॉग्स आपण स्पेशली टाकणार आहे. सो आजची सुरुवात अशी खूप मस्त झाली होती. सकाळ सकाळ थोडेसे ढग होते, वातावरण पण मस्त झालं होतं. सो आंघोळ वगैरे करून आपण रेडी झालो. नंतर स्कूलला जायला निघणार होतो, तेवढ्यातच पाऊस सुरू झाला होता. सो मग पावसातनं मग आपण कार घेऊन निघालो स्कूलला जायला. आज जास्त काही काम नव्हतं शाळेमध्ये. सो आजचं प्लॅनिंग असं काही स्पेशल म्हणू शकत नाही आपण. फक्त टीचर्स डेची प्लॅनिंग चालू आहे थोडी पोरांसोबत, तेवढंसं. तर स्कूलला गेलो आपण, तर घरी हे साहेब असे मम्मीला त्रास देत होते. ह्यांनी थोडी मस्ती वगैरे केली आहे. मंदिरामध्ये जाऊन बसला होता. स्कूलमध्ये जाऊन थोडंसं पोरांना शिकवलं वगैरे. त्यांच्यासोबत मग बाकीची कामं वगैरे केली. स्कूलची बाकीची कामं पण खूप असतात, लिव्हिंग स्टडीज. सो ते सगळं झाल्यावर सुद्धा आपण नंतर घरी आलो आणि मग जिमला जायला निघालो. आज जिममध्ये मंडे असल्यामुळे बॅक डे होता. सो गेलो, बॅकसाठी वर्कआउट केले. फुल वर्कआउट वगैरे झाल्यानंतर मग नंतर आपण संध्याकाळी बाहेर गेलो. तर तुम्ही ट्रॅफिक बघू शकता किती लागली होती. आणि त्या ट्रॅफिकमध्ये नंतर मग खूप कंटाळा होतो, कारण जिममधनं डायरेक्ट बाहेर गेल्यावर कंटाळाच येतो आणि डाएटची पण वाट लागते. पण काही ऑप्शनच नव्हतं, कारण आपल्याला शॉपिंग करायचीच होती. थोडंफार सामान घ्यायचं होतं घरातलं. सो आपण बाहेर गेलो नंतर मम्मीसोबत भाजीपाला वगैरे घेतला, फ्रूट्स घेतले, जे जे काही आपल्याला लागत होतं. आणि नंतर मग परत येताना घरी निघालो. तर तुम्ही बघू शकता सामान किती झालं आहे आपल्याकडे. खूप सारं सामान होतं. आणि नंतर खूप झोपसुद्धा येत होती, कारण जिम करून आलं बॉडी थकून जाते पूर्णपणे. दिवसभर सकाळी 5 वाजल्यापासून उठल्यामुळे काही करता येत नाही. नंतर घरी आलो आणि ह्या साहेबांना थोडंसं मस्ती करायची होती. मग ह्या साहेबांसोबत थोडंसं खेळलो वगैरे. आणि नंतर मग कंटाळा आला, सो आपण लगेच झोपून गेलो. त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉग्स लेट होत आहेत. एडिटिंगला वगैरे टाईम भेटत नाही आहे. सो प्लीज असेच व्हिडिओज बघत राहा. आणि आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण आपले लवकरच आपण टार्गेट ठेवले 500 फॉलोअर्सचं. प्लस ह्या व्हिडिओवर टार्गेट लाईक आहे 50 लाईक्सचं. तर आपण मग पुण्यातले जे मेन गणपतींचे ब्लॉग्स आहेत ते सुद्धा आपण या चॅनलवर नक्की टाकूया.